आरक्षणाच्या मुद्द्यावरनं राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ सध्या प्रचंड चर्चेत आहेत आणि त्यातच त्यांनी अहमदनगरच्या एल्गार मेळाव्यातनं नाभिक समाजाला आवाहन केलंय। मात्र त्यामुळे भुजबळांविरोधातच आता संतापाची लाट निर्माण झालेली आहे। बघूया सविस्तर रिपोर्ट। एक नावी समाजाच्या आमच्या बांधवांना काहीतरी पोस्ट टाकले आपल्या समर्थनार्थ, तर ताबडतोब सगळ्या तिथल्या मराठा समाजाने सांगितलं याच्या दुकानात जायचं नाही। सगळ्याच नावी दुकानाने तिथल्या एकाही मराठ्याची हजामत करायची नाही। त्यांना मला भादरा आपली आपापसात। एक कथित घटनेचा दाखला देत मंत्री छगन भुजबळ यांनी संपूर्ण नाभिक आणि मराठा समाजाला वादात खेचलाय। नाभिक समाजावर मराठा समाजाकडून बहिष्कार टाकला जातोय असा सनसनाटी आरोप भुजबळांनी नगरच्या महाएल्गार सभेत केला। एका नाभिक बांधवानं समर्थनार्थ पोस्ट टाकल्याने त्यांच्या विरोधात बॉयकॉटचा अस्त्र उपसल्याचा दावा केलाय। त्यामुळे नाभिकांनाही मराठा समाजाची दाढी कटिंग करू नये असं म्हणत भुजबळांनी बहिष्काराचं आवाहन केलं। एक नावी समाजाच्या आमच्या बांधवांना काहीतरी पोस्ट टाकले आपल्या समर्थनार्थ, तर ताबडतोब सगळ्या तिथल्या मराठा समाजाने सांगितलं याच्या दुकानात जायचं नाही। मी या सगळ्या नावी समाजांना विनंती करतो, असा जर बायकॉट जर केला तर सगळ्याच नावी दुकानाने तिथल्या एकाही मराठ्याची हजामत करायची नाही। त्यांना मला भादरा आपली आपापसात। दुकान टाकतो का म्हणा एखादा, म्हणजे तुला 3-3 रुपये तरी देतात लोक म्हणलं की असं एखाद्याचं वेगळे वेगळे विचार असतील आणि शेवटी विचाराला कोणी काय करू शकत नाही। जसं तो 12 बलुतेदारांना ओबीसी आरक्षण खाऊ देत नाही, 12 बलुतेदारांना जाऊन विचारा एकदा, त्यांना ते खाऊ देत नाहीत आरक्षण। आणि आता व्यवसाय करतात तर त्याला व्यवसाय करू द्यायचा नाही, त्यांना म्हणजे सगळे उपाशी मेले पाहिजेत ओबीसी बांधव, असं स्वप्न आहे त्याचं। आणि मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध करायचा आणि ओबीसींचं आरक्षण पण घालून टाकायचं, असं त्याचं स्वप्न। त्यामुळे त्याच्याकडे काय लक्ष आम्ही देत नाहीत। आता त्याचा धंदा जे देऊ, ते ज्या पक्षात जातो ते पक्षच मोडितो। ते स्वतःचं कुटुंब सुद्धा त्याने अडचणीत आणलंय, सगळं जेलला जायची वेळ आली कुटुंब त्याचं। इतकं खालच्या दर्जाच्या विचाराचा माणूस आहे। मात्र छगन भुजबळांच्या या आवाहनाला नाभिक समाजातूनच विरोध केला जातोय। मराठ्यांची दाढी कटिंग नाभिकांनी करू नये सांगणारे भुजबळ कोण असा कडक सवाल नाभिक समाज 12 बलुतेदार ओबीसी नेते सोमनाथ काशीद यांनी विचारलाय। गावागाड्यात मराठा आणि ओबीसी एकत्रित राहतात, भान राखा याची आठवण भुजबळांना करून दिली। छगन भुजबळ साहेब, मराठा समाजाची दाढी कटिंग करायची नाही नाभिक समाजाने असं सांगणारे तुम्ही कोण? खरं तर नाभिक समाजासह वंचित, गरीब, मायक्रो ओबीसी जे 12 बलुतेदार आहेत ते गावगाड्यामध्ये गुन्ह्या गोविंदाने राहतात। उगाच तुम्ही अशी वक्तव्य करून मराठा समाज आणि ओबीसी जो काही 12 बलुतेदार आहे, गरीब आहे, त्यांच्यात वाद लावायचं काम करू नका। तुमच्या राजकीय स्वार्थ आता आमच्या लक्षात आलेला आहे, त्यामुळं आमच्या नाभिक समाजासह इतर जातींचा कुठल्याही प्रकारचा वापर तुम्ही आता इथून पुढे करू नका। तुम्ही आमचे नेते नाहीत, हे लक्षात घ्या। आम्ही सर्व 12 बलुतेदारांनी जर काम बंद ठेवण्याचा जर निर्णय घेतला तर त्यांनी सांगितलं की तुमचे कामं तुम्हाला स्वतःच करावं लागतील, म्हणजे दाढी कटिंग सुद्धा तुम्हाला तुमची स्वतःच घरी करावं लागेल। परंतु भुजबळ साहेबांनी याच्यासाठी ही 12 बलुतेदाराची संकल्पना मांडली की आम्ही एकजुटीने जर काम केलं तर आम्ही काय करू शकतो त्या राज्यामध्ये, हे तुम्हाला दाखवून दिलेलं आहे। महाराष्ट्रातील काही नाभिक व्यावसायिकांनीही भुजबळांविरोधात आक्रमक भूमिका घेतली। भुजबळांच्या या वक्तव्याच्या राज्यातील नाभिक समाजाने समाचार घेतलाय। कोण कुठल्या जातीचा आहे तो कोणला आम्ही विसरू शकत नाही। आमचे धंदे आम्ही काय नुकसान करू दो, आम्ही काय आमच्या ह्याच्यात नुकसान करून देऊ? आम्हाला काय राजकारण तुमचं तुम्ही करा, आम्हाला काय घेणं देणं नाही कायचं। आमच्या नावी समाजाला का वाटतंय? मी आमच्या दुकानामध्ये प्रत्येक समाजाचा, प्रत्येक धर्माचा माणूस येतो आणि त्यांची स्वच्छता करणे हा आमचा मुख्य व्यवसाय राहिलेला आहे। हे क्षणिक आंदोलन आहे, हे आंदोलन संपल्यानंतर सुद्धा आमचे संबंध त्या लोकांशी चांगले राहिले पाहिजे, असाच आमचा महाराष्ट्र नाभिक महामंडळाचा निर्णय राहील। ज्यावेळेस पण आम्ही आमच्याकडे ग्राहक येत असतात तर त्यांच्याकडे आम्ही कोणताही जात धर्म बघत नाही, तर त्यांचं आम्ही कटिंग वगैरे करत असतो। तर भुजबळ यांनी जे काही सांगितलेलं आहे ते काय आम्हाला पटलेलं नाही आणि ते काही खपणार नाही। जे काही म्हणजे त्यांचं राजकीय जे काय असेल तर ते गोष्टी सगळ्या त्यांनी साईडला ठेवून असंही कोणतीही गोष्ट सांगणे हे चुकीचं आहे आणि मला हे काही पटलेलं नाही आणि आमचा समाज हे काही मान्य करणार नाही।
दरम्यान भुजबळांनी नाभिक समाजाच्या केलेल्या आवाहनावरून विरोधक सुद्धा संतापलेत. महाराष्ट्र जाळायचा आहे का असा सवाल जितेंद्र आव्हाडांनी केलाय. तर समाजात विष पसरवणं थांबवा असं आवाहन विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी केलंय. हे भुजबळ साहेब जे करतायत हे अतिशय वाईट आहे. ह्याच्यामध्ये ह्याच्यावर बहिष्कार घाला, त्याच्यावर बहिष्कार घाला, त्याच्यावर बहिष्कार घाला. आपण एक दुसऱ्यावर अवलंबून आहोत. उद्या नाभिक समाजाने मराठा समाजावर बहिष्कार घातला, समजून घातला, त्याचा धंदा कितीने घटेल? भुजबळ पाठवण्यात का पैसे? त्याच्या मुलाबाळांचं शिक्षण भुजबळ करणार आहे? काय 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 चालवलं काय भुजबळ साहेब तुम्ही? म्हणजे तुम्हाला पूर्ण महाराष्ट्र जाळायचं आहे का भुजबळ साहेब? एकदा सांगून टाका. समाजाला फसवता, त्या गरीब समाजाला. श्रद्धाळू समाज आहे ओबीसी. आता महाराष्ट्राला आठवण करून द्यावी लागेल की तुमच्या डोक्यातला मनू किती भयंकर आहे. महाराष्ट्र 12 बलुतेदार ही पद्धतीतला हा महाराष्ट्र आहे. गावागावात नाभिक समाज एक सर्वसामान्यपणे एक आपलं काम करत असतो. मला वाटतं त्याला या वादात भुजबळांनी ओढण्याची आवश्यकता नाही, कारण नाभिक समाज हा आपल्या समाजाचं एक अविभाज्य अंग आहे. आणि म्हणून अशा पद्धतीनं स्वतःच्या पोळ्या भाजण्यासाठी एखाद्या समाजाला अशा पद्धतीनं भूमिका मांडणं आणि त्या समाजाच्या मनात विद्वेष पसरवणं. मग आता अजितदादा पवारांचे गटाचे छगन भुजबळ नेते आहेत. एक नेता अशा पद्धतीनं भूमिका मांडतो, मग अजितदादा पवार हे मूग गळून गिप्प काय आहेत? बारा बलुतेदार ही समाजव्यवस्था आजही अनेक खेड्यांमध्ये पाहायला मिळते. या माध्यमातून अनेक जातीपातींचे एकमेकांवरती पोट अवलंबून आहे. आपापले व्यवसाय करत 12 बलुतेदार गुण्यागोविंदानं गावगाडा हाकत असतात. मात्र दुसरीकडे स्वतःला ओबीसींचे मसिहा म्हणणारे भुजबळांचं हे वक्तव्य म्हणजे एक प्रकारे जातीपाती दरी निर्माण करणार आहे. मंत्रिपदी असणाऱ्या नेत्याने असा भेदभाव करणं पुरोगामी महाराष्ट्राला छेद देणार आहे हे निश्चित. उमर सय्यदसह सूरज बोरावके, पुढारी न्यूज.